अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये चौकशी केल्याशिवाय अटक होणार नाही अशी एक बदल झाल्याची अफवा आणि खोटी माहिती खुद्द सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। मुळात 2025-26 ला कोणताही अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये बदल झालेला नाही। संजय शिरसाट यांनी अज्ञानातून केलेलं हे स्टेटमेंट आहे, याचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत आहे। दुर्दैव आहे की अनुसूचित जातीचे असलेले संजय शिरसाटच सामाजिक न्यायाची भाषा सोडून सामाजिक अन्यायाची भाषा करायला लागले। त्यामुळे त्यांच्या या विधानाचा परिणाम म्हणजे दलित आणि आदिवासी घटकांवरती अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। 2018 ला अॅट्रॉसिटी ॲक्ट मध्ये जो काही बदल झालेला आहे तोच असणारा सांगतोय की तक्रार आल्या आल्या एफआयआर दाखल झाली पाहिजे आणि इमिडिएट आरोपीला अटक झाली पाहिजे। संजय शिरसाट यांनी हा शोध कुठून लावला हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय। त्यांनी अफवा पसरवलेली आहे, मिसगाईड केलेलं आहे, मिस इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि याचा परिणाम समाजात झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्यांना कोणत्याही परिस्थितीत सामाजिक न्याय मंत्री पदावरती बसण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही। तात्काळ त्यांचा राजीनामा राज्य सरकारने घेतला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे। दुर्दैवाने अन्याय अत्याचार, दलितांच्या भूमिका आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट याबद्दल संजय शिरसाट यांना कसलीही माहिती नाही। ते अफवा पसरवत आहेत, हेच असणारं सत्य आहे आणि त्याच्यामुळे